हॅलो स्टुडंट्स, मी सम्राट पोद्दार. आपला टॉपिक चालू आहे एनर्जी कन्झर्वेशन इन इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन सिस्टीम्स. त्याच्यातला आत्ता आपला पॉईंट चालू होत आहे 3.5.3 युजिंग लाईट कंट्रोल गिअर्स. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये काय आहे तर पर्टिक्युलर अमाऊंट ऑफ करंट फ्लो रिक्वायर्ड फॉर लॅम्प ऑपरेशन इज कंट्रोल्ड ॲज वेल एज केप्ट इन लिमिट बाय सेंट्रल गिअर दॅट इज ऑल्सो पॉप्युलर ॲज बलास्ट. म्हणजे काय बलास्ट म्हणजे काय रे, तर तुम्ही जर बलास्ट वापरला नाही तर काय होणार आहे, तर अनकंट्रोल्ड लेवलचा जो करंट आहे तो फ्लो होणार. बलास्ट काय करतो तर एका कंट्रोल लेवलचा रेग्युलर करंटला रेग्युलेट करतो. ठीक आहे. त्यामुळे काय होतं, करंट रेग्युलर अमाऊंटमध्ये फ्लो होतो. ठीक आहे. आता आपलं पॉईंटचं पहिलं नाव लिहून देतो तुम्हाला. तर पॉईंटचं नाव आहे युजिंग लाईट कंट्रोल गिअर्स. ठीक आहे. ह्याच्यामध्ये काय होतं सांगितलं तुम्हाला. ह्याच्यामध्ये असतो बलास्ट, जो काय करतो करंटला रेग्युलेट करतो. ठीक आहे. त्याच्यामुळे आणि जर बलास्ट वापरला नाही तर आपण काय होणार आहे, तर ओव्हर करंट म्हणजे भरपूर अमाऊंट ऑफ करंट जर फ्लो झाला तर काय होणार आहे डिव्हाइसमध्ये, तर ते डिव्हाइस काय होणार, खराब होणार. ठीक आहे. जळून जाणार. ठीक आहे. तर इलेक्ट्रॉनिक टाईप ऑफ बलास्ट लिमिट्स द अमाऊंट ऑफ करंट ऑफ द लाईट बट फेल्स टू चेंज द फ्रिक्वेन्सी ऑफ द इनपुट. म्हणजे काय करतो तर तो करंटला फक्त लिमिट करतो. ठीक आहे. करंटला एक व्यवस्थित अमाऊंटमध्ये फ्लो करतो, पण तो फ्रिक्वेन्सी चेंज, जी इनपुटची फ्रिक्वेन्सी आहे ती चेंज करू शकत नाही. ठीक आहे. ते काम करणं त्यासाठी शक्य नाही आहे. त्यामुळं रफली 15% ऑफ लॅम्प वॅटेजेस इज टेकन ॲज लॉसेस इन बलास्ट. म्हणजे लईत लई म्हणजे बलास्टमध्ये काय होतं रे, तर 15%पर्यंतच काय म्हणतो आपण त्याला, 15%पर्यंतच लॉसेस लॅम्प वॅटेजेसमध्ये जास्तीत जास्त किती टक्के लॉसेस होतात, तर 15%च लॉसेस होतात. ठीक आहे. इलेक्ट्रॉनिक बलास्ट इज अन अल्टरनेटिव्ह दॅट मेंटेन्स द सफिशियंट लाईटनिंग विथ रिड्युस्ड अमाऊंट ऑफ पॉवर युज्ड. म्हणजे काय इलेक्ट्रॉनिक बलास्ट आहे ते आपण इलेक्ट्रॉनिक बलास्ट आपण एक अल्टरनेटिव्ह म्हणून यूज करू शकतो, जे काय करतं तर सफिशियंट लाईटनिंग आणि विथ रिड्युस्ड अमाऊंट ऑफ पॉवर. म्हणजे कमी पॉवरमध्ये काय मिळते आपल्याला, तर सफिशियंट लाईटनिंग मिळते. कशानं तर इलेक्ट्रॉनिक बलास्टनं. ठीक आहे. ते काय बलास्ट काय करतात, कशासाठी म्हणजे उपयोगी होतात बलास्ट, तर इलेक्ट्रॉनिक किंवा सॉलिड स्टेट सर्किट जे असतात. ठीक आहे. ह्याच्यासाठी आपले यूज होतात. आणि ते किती टक्के सेविंग करतात, तर 20 ते 30% एनर्जी सेविंग करतात. ठीक आहे. बाकीच्या कशावर कम्पेअर केलं तर मॅग्नेटेड बलास्ट. कुठला बलास्ट म्हणायचं आहे मला, मॅग्नेट बलास्ट वर जर कम्पेअर केलं तर 20 ते 30% एनर्जी सेविंग करतात. ठीक आहे. जनरली लॅम्प ड्रॉज मोर अमाऊंट ऑफ एनर्जी दॅन इट जनरली रिक्वायर्स लाईटनिंग अप. म्हणजे लॅम्प काय करतात रे, तर जनरली जास्त अमाऊंट ऑफ एनर्जी वापरतात. ठीक आहे. जेवढी लाईटनिंगला लागते, म्हणजे जेवढी लाईटनिंग करायसाठी लागते त्यापेक्षा लॅम्प जे आहे ते काय करतात रे, तर जास्त अमाऊंट ऑफ एनर्जी यूज करतात. ठीक आहे. तर बलास्ट काय करतं, हे जे म्हणजे एक्सेस अमाऊंट ऑफ काय म्हणतात त्याला, एनर्जी कन्झ्युम करत असतं का नाही, तर त्याला रिस्ट्रिक्ट करण्याचं किंवा अडवण्याचं काम करतं. ठीक आहे. बलास्ट सॉलिड स्टेट डिझाईन ऑफ इलेक्ट्रॉनिक बलास्ट इनकॉर्पोरेट्स सॉलिड पीसेस ऑफ इन द सर्किट. ठीक आहे. म्हणजे काय करतं, सॉलिड स्टेट जे डिझाईन आहे इलेक्ट्रॉनिक बलास्टचं ते इनकॉर्पोरेट काय करतं, तर सॉलिड पीसेस इन द सर्किट हे इनकॉर्पोरेट करतं. ठीक आहे. आपल्याला कसं आहे सांगतो तुम्हाला, ह्याच्यामध्ये काय काय होतं तर आणि काय काय होतं, तर 10 किलोहर्ट्जच्या पुढे ऑपरेट ॲट किती, तर 9% मोर इफिशियंटली. ठीक आहे. म्हणजे जर 10 किलो हर्ट्जचा पुढं लॅम्प वापरला तर ते 9% आणि इफिशियंटली म्हणजे काय होतात, ऑपरेट होतं. ठीक आहे. म्हणजे किती फायद्याचं आहे बघा. ठीक आहे. जर हे आपण हेवी काय म्हणतो त्याला, म्हणजे हेवी करंट जिथं फ्लो होतो. ठीक आहे. हेवी करंट जिथं लागतो तिथं आपण ह्या गोष्टी यूज करू शकतो. ठीक आहे. बाकीच्या गोष्टींसाठी पण यूज करू शकतो, पण जिथं हेवी करंट फ्लो होतो तिथं जास्त इफिशियन्सी आपली वाचणार आहे, कारण की फक्त 9% ते 9पट मोर इफिशियन्सीनं काम करतं. तर लॅम्प इफिशियन्सी इम्प्रूव्ह फ्रॉम 10 किलोहर्ट्ज टू 20 किलोहर्ट्ज. म्हणजे लॅम्प इफिशियन्सी आपली किती
इम्प्रूव्ह होते, तर 10 kHz to 20 kHz ना आपली लॅम्प इफिशियन्सी इम्प्रूव्ह होते. ठीक आहे. लॅम्प इलेक्ट्रॉनिक बलास्ट काय करतात, तर ते हाय इफिशियन्सी प्रोव्हाइड करतात सिस्टीमला, हाय इफिशियन्सी प्रोव्हाइड करतात, कारण की त्याची स्वतःची इफिशियन्सी कशी आहे रे, तर स्वतःची इफिशियन्सी जास्त आहे. ठीक आहे. आणि पुढं काय येतं ह्याच्यामध्ये, ऑपरेशन ऑफ लॅम्प म्हणजे जर हायर ऑपरेशन ऑफ लॅम्प ॲट हायर फ्रिक्वेन्सीज इम्प्रूव्ह लॅम्प इफिशियन्सी. म्हणजे जर आपण लॅम्पचं ऑपरेशन जर हाय फ्रिक्वेन्सीला केलं तर ते लॅम्पची इफिशियन्सी आणि जरा वाढवतं. ठीक आहे. मग इलेक्ट्रॉनिक बलास्ट कधी यूज करतात रे, म्हणजे इलेक्ट्रॉनिक बलास्ट जेव्हा आपण प्रेशर लॅम्प बरोबर आपण काय करतो, यूज करतो, त्यावेळेला काय आपल्याला मिळतं, तर ग्रेटर सिस्टीम इफिशियन्सी आपल्याला मिळते. म्हणजे जास्त सिस्टीमची इफिशियन्सी आपल्याला काय मिळते, तर जास्त मिळते. ठीक आहे. तर ह्या गोष्टी सगळ्या आहेत कशाच्या, युझिंग लाईट कंट्रोल गिअर्सच्या. ठीक आहे. तर ह्या गोष्टी ज्या मी तुम्हाला सांगितले, तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे. अनेक गोष्ट ह्याच्यामध्ये सांगण्यासारखी काय आहे, तर लॅम्प इफिशियन्सी जी आहे ती वाढत नाही जेव्हा आपण ते कशासाठी यूज करतो, तर हाय प्रेशर लॅम्प्स, म्हणजे जे हाय इंटेन्सिटी डिस्चार्ज लॅम्प्स आहेत त्याच्यासाठी आपण जेव्हा हे यूज करतो, तर त्यावेळेला ह्याची काय वाढत नाही, तर इफिशियन्सी वाढत नाही. ठीक आहे. म्हणजे हाय इंटेन्सिटी डिस्चार्ज लॅम्पला ह्याची काय म्हणतो आपण त्याला, तर हे इफिशियंट नाही आहे तेवढी. ठीक आहे. म्हणजे बलास्ट एवढे उपयोगी पडत नाही किंवा ह्याचे काय इफिशियन्सीचा उपयोग होत नाही. ठीक आहे. पण ह्या केसमध्ये अनेक गोष्ट काय आहे, तर हाय फ्रिक्वेन्सीला जर आपण हाय फ्रिक्वेन्सी ऑपरेशनला काय होतं रे, तर बलास्ट रिड्यूसेस बलास्ट लॉसेस. तर बलास्ट काय रिड्यूस करतं, तर बलास्टचे जे लॉसेस होतात, ठीक आहे, बलास्टमध्ये पण जे लॉसेस होतात ते काय करतं, रिड्यूस करतं. अँड लोअर डाऊन स्विंग ऑफ लाईट. आणि काय रिड्यूस करतात, तर लोअर डाऊन स्विंग ऑफ लाईट. म्हणजे काय करतं, डाऊन स्विंग म्हणायचं आहे. ठीक आहे मला, डाऊन स्विंग ऑफ लाईट. ठीक आहे. हे पण काय करतं रे, तर रिड्यूस करतो. त्यामुळे काय होणार आहे रे, जर आपल्याला आउटकम ऑफ लाईट जो आहे, पूर्ण त्या लॅम्पच्या लाईफचा जो आउटकम आहे तो आपल्याला काय मिळणार आहे, तर चांगला मिळणार आहे. ठीक आहे. हे आपले सगळे पॉईंट कवर झाले कशामध्ये, तर युझिंग लाईट कंट्रोल गिअरमध्ये हे सगळे पॉईंट कवर झाले. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये आपण आता पुढचा पॉईंट काय बघणार आहे रे, तर हे आपला पॉईंट कवर झालेला आहे युझिंग लाईट कंट्रोल गिअर्स. होप तुम्हाला समजलं असेल, आणि जर नाही समजलं तर आणि एकदा व्हिडिओ मागं घ्या आणि व्यवस्थित बघा, तुम्हाला लगेच समजेल. ठीक आहे. तर आपला दुसरा पॉईंट काय चालू होतं रे, तर इन्स्टॉलेशन ऑफ सेपरेट ट्रान्सफॉर्मर ऑब्लिक सर्वो स्टॅबिलायझर. कशासाठी रे, तर फॉर लाईटनिंग. ठीक आहे. तर डिस्ट्रीब्युशन लाईन्समध्ये काय असतं रे, डिस्ट्रीब्युशन लाईन्स ह्या लॉंग अँड ॲडिक्वेट असतात. ठीक आहे. आणि त्यांच्यासाठी एक अनइवन म्हणजे काय म्हणतात त्याला, अनइवन पॅटर्न असतो लोडिंगचा. म्हणजे कधी कधी रात्री भरपूर लोड असतो, कधी कधी हॉलिडेजमध्ये वेगळा लोड असतो. ठीक आहे. हॉलिडेजमध्ये लोक काम सोडून म्हणजे सुट्टी एन्जॉय करायला गेलं असतं, त्यावेळेला काय होतं रे, तर इंडस्ट्रीयल लोड जो आहे, ठीक आहे, तो इंडस्ट्रीयल लोड पूर्णपणे बंद होतो. समजा दिवाळीसारखा सीझन आहे, त्यावेळेला काय कामगार जे आहेत, जे काम करत असतात, ते काय करतात रे, पूर्ण दिवाळीचा बोनस त्यांना मिळतो आणि ते काय करतात, तर पूर्ण सुट्टी एन्जॉय करत असतात. ठीक आहे. तर त्यावेळेला काय होणार आहे रे, तर आणि इलेक्ट्रिसिटी तर असं करू शकत नाही आपण की बाबा इलेक्ट्रिसिटी त्या लोडला जेवढी लागणार आहे तेवढी आपल्याला कंटिन्युअसली त्यांना देतच असतो, पण त्यांनी ते लोड यूज करत नाहीत. मग काय होणार आहे, तिथे भरपूर व्होल्टेज फ्लक्च्युएशन्स होणार आहेत आणि व्होल्टेज प्रॉब्लेम्स होणार आहेत. ठीक आहे. हा एक काय म्हणतो आपण त्याला, म्हणजे ड्रॉबॅक आहे इलेक्ट्रिसिटीमध्ये, हा एक तोटा आहे. ठीक आहे. तर कसं आहे, आता हे सगळं तुम्हाला सिलेबसला आहे बरं का, ह्या पॉईंटशी रिलेटेडच आहे हे सगळं. तर डे टाईममध्ये वेगळा लोड असतो, त्यामुळे त्यावेळेला देणारं व्होल्टेज वेगळं असतं आणि नाईट टाईमला, ठीक आहे, म्हणजे ज्यावेळेला तुम्ही झोपता त्यावेळेला व्होल्टेज वेगळं असतं. ठीक आहे. तर व्होल्टेज राईजची रिस्क कधी जास्त असते रे, तर रेनी सीझनमध्ये म्हणजे पावसाळ्यात किंवा हॉलिडेजमध्ये. ठीक आहे. म्हणजे काय होतं,
त्यावेळेला काय होतं, रेनी सीझनमध्ये पूर्ण शेतीचं जे कामं आहे, ठीक आहे, ते पूर्ण जर पाऊस पडत असला तर शेतकरी जाऊन शेतात काम करू शकत नाही, ठीक आहे. त्या सगळं पिकाचं नुकसान होतं, ती वेगळीच गोष्ट, ठीक आहे. आणि इलेक्ट्रिसिटीचं पण नुकसान होतं, ठीक आहे. तर ॲग्रिकल्चरल आणि इंडस्ट्रियल पॉवरचा वर जो लोड असतो, ठीक आहे, तो काय होतं, लोड कमी होतो, ठीक आहे. म्हणजे नॉर्मल ज्यावेळेला समर सीझन असतो, विंटर सीझन असतो, त्यावेळेला कसं असतं, इंडस्ट्रीमध्ये जे वर्कर्स असतात ते जात असतात आणि काम करत असतात आणि त्यावेळेला ते इलेक्ट्रिसिटी प्रत्येक मशिनरी चालू असते आणि त्यामुळे काय होत असतं, तर लाईट असते ती कंझ्युम होत असते. पण पावसाळ्यात आणि ज्यावेळेला हॉलिडेज आहेत त्यावेळेला काय होणार आहे, तर इलेक्ट्रिसिटी यूज होणार नाही आहे, ठीक आहे. त्यामुळे हा एक डेंजर फॅक्टर आहे इलेक्ट्रिसिटीमध्ये. आणि ह्याचं ड्रॉबॅक काय होणार आहे, जर आपण एखाद्या ट्रान्सफॉर्मरला आपण जे व्होल्टेज देत असतो, ठीक आहे, तेवढंच आपण व्होल्टेज देणार, पॉवर देणार, लाईट लोडला म्हणजे त्याच्या कंपनीला लागणार आहे, म्हणून आपण तेवढेच त्या सेम ट्रान्सफॉर्मरला हाय व्होल्टेज देत असणार आणि ते यूज होणार नाही, मग हाय व्होल्टेज फ्लक्च्युएशन्स होणार, ठीक आहे. आणि की कशामुळे होणार, ते स्विचिंग ऑपरेशन्स अँड लोड व्हेरिएशन, म्हणजे लोड चेंज होत असतो, ठीक आहे, त्यामुळे होणार. म्हणजे जर समजा तुम्ही रोज जेवढं समजा एखादं काम करत असला, ठीक आहे, आणि जर ते कोण केलंच नाही तर तेवढं कामासाठी तिथं व्होल्टेज तर येणार पण ते कामच झालं नाही आहे, ठीक आहे, मग त्यावेळेला व्होल्टेज फ्लक्च्युएशन होणार, ठीक आहे. आणि हे कशावर इफेक्ट करणार, तर बाकीचे जे लॅम्प्स आहेत, ठीक आहे, लाईटनिंग इक्विपमेंट्स आहेत तिथं पण म्हणजे हा व्होल्टेज तिकडे यूज झाला नाही तर दुसरीकडे जाणार आणि त्याचा इफेक्ट जास्त लॅम्पवर पडणार, ठीक आहे. काय होतं आहे बाबा, जर लॅम्प आहे ते नॉर्मल व्होल्टेजला नॉर्मल व्होल्टेज जे आहे त्यावेळेला ते नॉर्मली काम करत असतात, ठीक आहे. पण जर त्यांना हाय व्होल्टेज दिलं जातं तर ते जास्त इलेक्ट्रिसिटी घेऊन करतात आणि त्यावेळेला काय होणार, हे जे लॅम्प्स आहेत, ठीक आहे, ह्या लॅम्पची एफिशियन्सी काय होणार, त्यावेळेला कमी होणार, लॅम्पची जी लाईफ आहे ती काय होणार आहे तर कमी होणार आहे, ठीक आहे. तर म्हणून आपण काय करायचं रे, तर लाईटनिंग इक्विपमेंट आहे त्याला बेटर आयसोलेट करायचं आहे फ्रॉम पॉवर फीडर्समुळं. त्यामुळे काय होणार आहे तर त्यांची लाईफ व्यवस्थित राहणार आहे, म्हणजे ते लॅम्प्स जे आहेत ते काय होणार आहे तर व्यवस्थित राहणार आहे. लाईटनिंग फक्त लॅम्प म्हणायचं नाही आहे मला, लाईटनिंग इक्विपमेंट्स जे आहेत त्याला आपण काय करायचं आहे तर आयसोलेट करायचं आहे फ्रॉम पॉवर फीडर्सपासून. त्यामुळे काय होणार आहे तर ते व्यवस्थित काम करणार आहे. आणि आपण ह्याच्यामध्ये काय करू शकतो रे, तर आपण एक सेपरेट ट्रान्सफॉर्मर जर यूज केला लाईटनिंग तर ह्याच्यामध्ये काय होणार आहे, ह्याच्यासाठी आता हे जर सगळं रिड्यूस करायचं असेल तर आपल्याला काही ना काय करायला लागणार आहे. तर ह्यामध्ये आपण काय केलं तर सेपरेट ट्रान्सफॉर्मर घ्यायचा लाईटनिंगसाठी, ठीक आहे. तर त्यामुळे काय होणार तर मिनिमाइज्ड व्होल्टेज रिलेटेड इश्यू होणार, ठीक आहे. म्हणजे व्होल्टेज रिलेटेड जे इश्यूज आहेत ते कमी होणार. परत बेटर व्होल्टेज रेग्युलेशन फॉर लाईटनिंग, म्हणजे लाईटनिंगसाठी एक चांगलं व्होल्टेज मिळणार आहे आपल्याला. आणि जी एफिशियन्सी आहे लाईटनिंगची ती पण काय होणार आहे ती पण काय होणार आहे तर इम्प्रूव्ह होणार आहे, ठीक आहे. हे असे फायदे होणार आहेत. आणि आता प्रत्येक वेळेला नवीन ट्रान्सफॉर्मर बसवणं हे इकॉनॉमिकल नसतं. त्यावेळेला आपण काय करू शकतो तर सर्वो स्टॅबिलायझर्स जे आहेत, ठीक आहे, ते पण जर आपण बसवले तर हे पण एक अट्रॅक्टिव्ह अल्टरनेटिव्ह आहे, ठीक आहे, आपल्याकडं. तर त्यामुळे काय होणार आहे तर जर आपण सर्वो स्टॅबिलायझर बसवले तर आपल्याला ते काय करणार आहे तर एक्सटेंड कॉन्स्टंट व्होल्टेज फॉर लाईटनिंग इक्विपमेंट, म्हणजे ते काय करणार आहे तर एक्सटेंड करणार आहे कॉन्स्टंट व्होल्टेज कुणासाठी तर लाईटनिंग इक्विपमेंटसाठी, ठीक आहे. ते कॉन्स्टंट व्होल्टेज एक्सटेंड करणार आहे म्हणजे वाढवणार आहे. तर स्टेबल व्होल्टेज ऑल्सो एनहान्सेस परफॉर्मन्स ऑफ कंट्रोल गिअर्स, म्हणजे जे कंट्रोल गिअर्स आहेत आपल्याकडं त्याचं जे परफॉर्मन्स म्हणजे काय परफॉर्मन्स म्हणतो आपण, परफॉर्मन्स कार्ड म्हणजे त्यामुळे त्याला 80% पडले, चांगला परफॉर्म केला, एकानं 85% पडले म्हणजे त्यानं चांगलं त्याच्यापेक्षा परफॉर्म केला आणि एकानं 90% पडले म्हणजे त्यानं ह्या दोघांच्यापेक्षा जास्त चांगलं परफॉर्म केलं, ठीक आहे. त्याला म्हणतो आपण परफॉर्मन्स, ठीक आहे, कुणाचा परफॉर्मन्स किती आहे. तर जर आपण स्टॅबिलायझर्स बसवले काय तर कंट्रोल गिअर्स जे आहे तर त्याचा परफॉर्मन्स चांगला होणार आहे, म्हणजे आधी जेवढा होता त्याच्यापेक्षा चांगला होणार आहे, ठीक आहे. तर सर्वो स्टॅबिलायझर ऑप्टिमाइज काय करणार आहे तर व्होल्टेज लेवल विच इज बिंग फेड टू लाईटनिंग फिडर्स विदाउट सॅक्रिफायसिंग इल्युमिनेशन, म्हणजे जे लाईटनिंग फिडर्स आहेत, ठीक आहे, त्याचं लाईटनिंग सिस्टीम जे आहे सर्वो स्टॅबिलायझर काय करणार, जे व्होल्टेज लेवल आहे जे आपण लाईटनिंग फिडर्सला देतो
ते न इल्युमिनेशन म्हणजे जे लाईट आपल्याला पडते ते न सॅक्रिफाईस करता व्होल्टेज लेवल त्या लाईटनिंग फीडर्सची जी लाईट आहे ती चांगली करणार. ठीक आहे. व्होल्टेज म्हणजे कमी व्होल्टेजमध्ये आपल्याला जे लाईटनिंग फीडर्स आहेत त्याची इल्युमिनेशन चांगली करणार. ठीक आहे. तर आणि हे कशासाठी सुटेबल आहे रे, तर जे व्होल्टेज लेवल्स ज्या प्लांटचे व्होल्टेज लेवल आहे ते जास्त वाढते कधी, म्हणजे ज्या वेळेला लोड म्हणजे काय म्हणतो आपण त्यावेळेला लोड कमी असतो. ठीक आहे. म्हणजे हॉलिडेज आहेत, ॲग्रिकल्चरल म्हणजे रेनी सीझन आहे, पूर्ण ॲग्रिकल्चरचं सगळं बंद आहे, त्यावेळेला लोड ज्या वेळेला वाढतो प्लांटवरचा, तर अशा वेळेला व्होल्टेज वाढत असतं. तर तशा वेळेला काय हे सर्व स्टॅबिलायझरचं आपण यूज केलं. ठीक आहे. तर हे एक चांगला अल्टरनेटिव्ह आहे ह्याच्यासाठी. आणि त्याच्यामुळे काय होणार आहे आपल्याला, तर जे लॅम्प आहे, जे लाईटनिंग इक्विपमेंट्स आहे ते पण आपले चांगले राहणार आहे. ठीक आहे. तर आता आपल्याला बघायचे आहेत ह्याचे सर्व स्टॅबिलायझर्सचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत, सर्व स्टॅबिलायझर्सचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत ते बघायचे. तर एनर्जी सेव्हिंग जी होते ती 20 ते 30% वाढते. ठीक आहे. आणि जे बल्ब असतात, कंट्रोल गिअर्स असतात ते जे फेल होत असतात, ठीक आहे, तर ते पण प्रिव्हेंट होतात. तर आणि काय होतं, तर 150 ते 200% इंक्रीज इन ल्युमिनरीज लाईफ, म्हणजे 150 ते 200% ल्युमिनरीजची लाईफ जी आहे ती काय होते रे, वाढते. युनिफॉर्मिटी इन ल्युमिनस आउटपुट. दुसरं काय होतं, तर युनिफॉर्मिटी म्हणजे काय म्हणायचं आहे आपल्याला, युनिफॉर्मिटी म्हणजे स्प्रेड होणे, सगळीकडे पसरणे. ठीक आहे. जे ल्युमिनस आउटपुट जे आहे ते पण आपलं काय होणार आहे रे, तर सगळ्यात चांगलं होणार आहे. ठीक आहे. तर आता आपला ह्या प्रकारे आपण आज काय बघितलेलं आहे, तर आपण 2 पॉईंट बघितले आजच्या लेक्चरमध्ये, युझिंग लाईट कंट्रोल गिअर्स आणि इन्स्टॉलेशन ऑफ सेपरेट ट्रान्सफॉर्मर. त्याचं दुसरं नाव काय, तर सर्वो स्टॅबिलायझर फॉर लाईटनिंग. हे दोन्ही पॉईंट आपले आजच्या लेक्चरमध्ये कव्हर झालेले आहेत. थँक्यू एव्हरीवन.